हरिओम. मी शारदा वीरा रेडकर. मी अनुभव सांगणार आहे तो व्यंकटेश यागाच्या वेळेचा 1999 सालचा. त्यावेळी मी व्यंकटेश यागाला माझं नाव आलेलं आणि मी व्यंकटेश यागासाठी रोज सकाळी जायची, रात्री यायची. त्यावेळी माझ्या मुलीचं 15 BComचं वर्ष होतं आणि माझी मुलगी घरी असायची आणि मी रोज जपाला जाऊन संध्याकाळी रात्री टाईम नसायचा यायचा. जप संपला की मी घरी यायची. असे 2-4 दिवस झाले माझं जाणं येणं चालू होती. मुली अभ्यास करत होती, तिची BComची परीक्षा चालू होती आणि 5व्या दिवशी ती पेपर लिहून आली आणि रात्री तिने कुकर लावला. गॅसवर कुकर ठेवला आणि ती आमच्या जवळची एक मानलेली अशी आजी तिची आली आणि गोष्टीला बसली. ती सांगते, आई सकाळी बापूंकडे जाते, रात्री केव्हा येते टायमिंग नसतो आणि मी बाकी सर्व मी सांभाळते. आज माझा पेपर होता आणि कुकर लावला तो आणि खूप वेळ कुकरची शिट्टी नाही झाली म्हणून ती उठली आणि किचनच्या दरवाजाकडे गेली. किचनच्या दरवाजाकडे गेली तर किचनचा दरवाजा उघडेना आणि किचनचा दरवाजा ढकलणार ती. एवढ्यात मोठा स्फोट झाला. कुकर उचलून व स्लॅबला आदळला आणि पूर्ण किचनभर संपूर्ण आतलं डाळ तांदूळ संपूर्ण हे झालं आणि तोपर्यंत दरवाजा बंदच होता. कुकर हे जाऊन गॅस चेपून संपूर्ण गॅसच्या वरच्या त्या डाळीचे तुकडे झाले अक्षरशः. कुकर पण फुटून गेला आणि ती घाबरली एकदम. ती आजी होती दिराला म्हणून तिने कुकर गॅस बंद केला. पुरी बिल्डिंगमधली माणसं 4 माळ्यावरची खाली आली धावत, कुठे बॉम्बस्फोट झाला बघायला. बघितलं तरी मुलगी घाबरलेली रडत होती. किचन पूर्ण हे झालेला होता. तर रात्री मी आली याच्यावरनं प्रवचनवरनं बापूंच्या ह्याच्या यागावरनं. तर बघ मी विचारते काय मला असं गजरे पाहिजे होते गावचे व्यंकटेशाला घालायला. ते मिस्टर माझे म्हणतात गजरे कुठचे, आधी किचनमध्ये जाऊन बघ काय झालं आहे ते. किचनमध्ये बघते तर पूर्ण किचनचा कलर सर्व हे झालेलं. गॅसची वरची जाळी, आम्ही एका शेगडीवर 3 दिवस जेवण करत होतो आणि एका बाजून खालचा पाईप तुटलेला होता, गॅस लीक होता. आम्ही 4थ्या दिवशी मी गॅसवाल्याला आणलं बोलून आणि तो म्हणतो काय तुम्ही 3 दिवस कसं जेवण केलं. आणि ती जर तो दरवाजा कोणी बंद नाही केला असता तर माझी पूर्ण मुली जळली असती. तोपर्यंत तिचा रिझल्ट आला. जूनच्या शेवटला रिझल्ट आला. ती फेल झाली. ती म्हणते आई मी म्हणते ह्या विषयात फेलच होणार नव्हती, असं कसं झालं. तर मी बापूंकडे प्रश्न दिला. बापूने मला दिलं रिचेकिंगला पेपर पाठव. रिचेकिंगला पेपर पाठवल्यावर मुलगी माझी पास झालेली होती आणि ही सर्व माझ्या बापूची लीला. आणि त्या आजीच्या रूपाने बापू येऊन बसलेले होते माझ्या घरी. नाहीतर ती मुली किचन काय करणार होती मला माहिती नाही. घरी एकटीच होती आणि ती आजी 5:30ला आलेली, ती 7:30 वाजता बसलेली. आम्ही यागावरनं उठलो की बापूंचं दर्शन 2 वेळा बापूंनी माझ्याजवळ बघितलं. 3ऱ्या वेळी बापूंनी असा हात केला आणि असा घरच्या दिशेला दाब. बरोबर 7:30ची वेळ होती आणि हा प्रकार सुद्धा माझ्या घरी 7:30लाच झालेला होता. आणि माझी आता मुलगी त्या परीक्षेतनं पास झाली. सर्व हे माझ्या बापूशिवाय कोणच नाही आधार. आणि बापूंचे असे मी हे मानते की आज ती मुलगी लग्न होऊन मुलगा सर्व व्यवस्थित आहे ती. हरिओम.